काय? या थापाड्या सरकारचं कर्ज आता करायचं काय? शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती। नांदेड़ पूर्णा रोड स्थित तलनी फाटा पर स्वाभिमानी शेतकरी संगठन के बैनर तले किसानों ने कर्ज माफी और संपूर्ण कर्ज मुक्ति की मांग को लेकर चक्का जाम आंदोलन किया। प्रदर्शनकारियों का कहना है कि किसानों को उनकी उपज का उचित मूल्य नहीं मिल रहा, जबकि बीज और खाद की बढ़ती कीमतों ने खेतों की लागत कई गुना बढ़ा दी है। आंदोलनकारियों ने आरोप लगाया कि चुनाव से पहले किसानों का 7/12 कोरा करने का वादा किया गया था, लेकिन अब विभिन्न शर्तें लगाकर किसानों को राहत से वंचित किया जा रहा है। उन्होंने नकली बीज और खाद के बढ़ते मामलों पर भी सरकार को घेरा और दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की। संगठन ने चेतावनी दी कि यदि राज्य सरकार ने सभी किसानों की कर्ज मुक्ति का फैसला जल्द नहीं लिया तो जिला कलेक्टर कार्यालय पर व्यापक आंदोलन छेड़ा जाएगा। जे गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ झालता, आम्ही गेल्या वेळेस सुद्धा आंदोलन केलं की नंतर आम्हाला विम्याची आशा होती, पण अर्धवटच विमा आलेला आहे, संपूर्ण विमा सुद्धा आलेला नाही। त्यामुळे शेतकरी आज रस्त्यावर उतरलाय। फक्त आज नुसतं रस्त्यावर उतरलाय, इथून पुढचा लढा आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या, विमा खात्यावर नाही पडला, सरसकट कर्जमाफीच्या मागण्या नाही मान्य झाल्या, तर इथून पुढे आम्ही नांदेड जिल्ह्यातील एकही कार्यालय चालू राहू देणार नाहीत। कलेक्टर ऑफिसपासून ते संपूर्ण कार्यालय आम्ही बंद पाडू, हा शेतकऱ्यांचा इशारा राहील। कर्ज ही कर्जमुक्ती आहे, कारण का की हे या सरकारचं पाप आहे। आमचं जे कर्ज आहे ना ते शेतकऱ्याचं पाप आहे, कारण आम्हाला किमती मिळत नाहीत, त्याच्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी आहे आणि आत्महत्येचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत आहे। आणि आज दुष्काळी परिस्थिती आहे, आज 10 जुलै आहे, आणखी 100 मिलीमीटर सुद्धा पाऊस झालेला नाही, पेरण्या 1 महिना लांबलेल्या आहेत आणि कुठलाही आमदार खासदार याच्यावर बोलायला तयार नाही। आता ते त्यांच्या तर कशात म्हणजे त्यावेळेस होते कुठं त्या गुवाहाटीला, आणि आता तर त्याच्याहून मोठे म्हणजे स्कॅन चालू आहेत, म्हणजे त्याच्यात मग शेतकऱ्याच्या विषयावर कुठलाही म्हणजे आमदार खासदार पार्लमेंटमध्ये असेंब्लीमध्ये बोलायला तयार। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा नाही पडला तर येणाऱ्या काळामध्ये हा शेतकरी उद्रेक केल्याशिवाय राहणार नाही। कुंभमेळ्याला त्यांना द्यायला 35,000 कोटी आहेत, त्या ठिकाणी असलेलं पर्यावरण नष्ट करायला त्यांच्याकडे टेंडरला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला या सरकारकडे पैसे नाही। शेतकऱ्यांची आठवण फक्त त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचं मतदान घेण्यापुरतं येतं, कारण आज शेतकरी हा विविध पक्षामध्ये जरी विभागलेला गेलेला असला तर शेतकरी या नावाखाली आणि शेती कसण्याच्या या धर्माखाली एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही। आज ज्याप्रमाणे या ठिकाणी मी पाहतो की चक्का जाम सकाळपासून केलेला आहे, ते येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही।